नमस्कार. हे बघा आता काही कॉलेजचे कट ऑफचे जे पी-डी-एफ आहे, तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी कट ऑफ कमी येतो एम-बी-बी-एसचा. तर आपण अशा कॉलेजबद्दल डिस्कस करतोय, की समजा आपलं डीम्ड कॉलेजेसचं बजेट नाही किंवा महाराष्ट्रामध्ये आपण आय-क्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटामधून सुद्धा बजेट आपलं बनू शकत नाही आणि मुलाला किंवा मुलीला अब्रॉडला पण पाठवायचं नाही. तर अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे सविस्तर बघा, कट ऑफ सुद्धा डिस्कस करूया. अदर स्टेटमध्ये हे जे कॉलेजेस आहेत, तर यामध्ये महाराष्ट्रीयन मुलांचा जास्तीत जास्त सध्या ट्रेंड आहे. म्हणजे 50% ते 60% मुलं या प्रत्येक कॉलेजमध्ये महाराष्ट्रातले आहेत. 40% वरच पकडा. तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा. मुलगा, मुलगी सगळे तिकडे जे आहेत, तर ते तुम्हाला महाराष्ट्रीयन मुलं जास्त मिळतात. म्हणजे तुम्ही व्हिजिट जरी करायला गेले, तरी सुद्धा महाराष्ट्रीयन मुलं आहे. आता पहा, सुरुवातीला तर हे जे कॉलेजेस आहेत, हे यू-पी एम-बी-बी-एसचे उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजेस आहेत आणि महाराष्ट्रीयन मुलांचा ट्रेंड जास्त आहे तिकडं. आता फीज किती जाते, कट ऑफ कशा असतात, तर हे सगळं बघूया. आता मागच्या वर्षी जवळपास समजा राउंड 1, राउंड 2 आणि जो मॉपअप राउंड म्हणजे तिसरा राउंड असतो तो, स्टे व्हॅकन्सी राउंड आणि स्पेशल स्टे व्हॅकन्सी राउंड. तर या दरम्यान हे जे कॉलेज आहे, तर यामध्ये सुरुवातीला जे अजय सिंघल नावाचं कॉलेज आहे, तर यामध्ये सुरुवातीला 2,86,180 एवढ्या रँकवाल्या मुलाला हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं. त्याचा स्कोर 363 होता. दुसऱ्या राउंडला थोडा कट ऑफ कमी झाला. 3,82,152 पर्यंत हा कट ऑफ आला रँकमध्ये. 323 एवढा स्कोर होता आणि जवळपास स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये 4,00,000 पर्यंत ज्याचा रँक होता, त्याचे मार्क्स होते 316. तर त्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं दिसतं. मग आता कट ऑफचा जर विचार केला तर बऱ्याच कॉलेजचे कट ऑफ कमी दिसतात. आता जसं की समजा हे करियर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल लखनौचं कॉलेज आहे. तर यामध्ये 269 मार्कावर म्हणजे जवळपास 5,36,000 किंवा 6,00,000 पर्यंत ज्याची ऑल इंडिया रँक आहे, तर त्याला सुद्धा हे कॉलेज लखनौचं अलॉटमेंट झालेलं दिसतं. लक्षात घ्या, यूपीमध्ये तुमच्या सोबत काय फसवणूक होऊ शकते, तर हे थोडक्यात सांगतो. बरेच लोक काय करतील, की तुम्हाला ठराविक कॉलेज तुम्ही सांगता नाव, की आम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. ते म्हणतात आम्ही करून देतो. पण यूपीमध्ये करून देतो हा प्रकारच नाही. यूपीला मॅनेजमेंट कोटा नाही. ज्या पण ॲडमिशन होतात, तर त्या राउंडमधून होतात, मेरिट लिस्टनुसार होतात. आपली मेरिट लिस्ट जनरेट होते, तर त्यामध्ये आपलं नाव किती नंबरला येते, आपल्याला कॉलेजचे चॉईसेस टाकावे लागतात. कॉलेज चॉईस टाकल्याच्या नंतर आपल्याला अलॉटमेंट होते आणि एक नोडल सेंटर दिलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपलं जॉइनिंग होतं. कुणालाही अगोदर एकही रुपया द्यायचं काम नाही. तर त्यामुळं प्रॉपर काउन्सिलिंग करा. तुम्हाला जर यूपीमध्ये जायचं असेल, तर तुमचं सुद्धा जर बजेट व्यवस्थित असेल, तर यापैकी जे कॉलेज तुमच्या रँकमध्ये बसतात, तर या रँकनुसार तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. खूप सारे कॉलेजेस आहे यूपीमध्ये. आता नॉन मायनॉरिटी कॉलेजचा जर विचार केला, तर या पी-डी-एफमध्ये जवळपास आपण 36 कॉलेजेस घेतलेले आहे. तर आता यात हे जे जैन मायनॉरिटीवालं कॉलेज आहे, तर याचा कट ऑफ सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला खाली आलेला दिसतो. पण विषय येतो की फी स्ट्रक्चर. पण लक्षात घ्या, आता मागच्या वर्षी सुद्धा आम्ही काय केलेलं होतं, महाराष्ट्रीयन मुलांचे यूपी एम-बी-बी-एसचा एक ग्रुप बनवलेला होता. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ओळख झाली आणि जेव्हा कॉलेज मिळालं, तर जॉइनिंगसाठी सोबत सुद्धा मिळालं. तर त्यामुळं सध्या यूपी एम-बी-बी-एसचं जॉइनिंग आमचं सध्या सुरू आहे. पण खूप लिमिटेड मेंबर्स घ्यायचे. कारण यांचं कसं असतं, की यांना आम्ही कॉलेजला जॉइन होईपर्यंत यांच्यासोबत कनेक्टेड राहतो कॉलवर. तर त्यामुळं कमी मेंबर्स आणि हे जे कॉन्टॅक्ट आहे, तर हे शेवटपर्यंत बनलेले राहतात. जर समजा जास्त मेंबर्स घेतले, तर यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो. तर त्यामुळे खूप लिमिटेड सीट्स आहे. तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही जॉइन होऊ शकता. आता कॉलेजचे कट ऑफ तर तुम्हाला मी दाखवले. साधारण एक 6,00,000 पर्यंत जरी तुमचा ऑल इंडिया रँक आलेला असेल, तर तुम्ही कॉलेजचा विचार करू शकता. यूपी एम-बी-बी-एस आणि महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा ग्रुप सध्या बनवणं सुरू आहे. आता काउन्सिलिंग फीस किती आहे, काय आहे, तर ते सगळं डिस्कस आपण पुढं करूया. पण आता फी स्ट्रक्चर पाहून घ्या. समजा आपल्याला हे जे मी डिस्कस केलेले कॉलेज आहे, तर त्यापैकी लखनौचं इरा नावाचं कॉलेज आपल्याला अलॉटमेंट झालं. कॉलेज मिळवून देतो असं मी मुळीच म्हणत नाही. मेरिट लिस्टनुसार कॉलेज मिळणार आहे. आता समजा इरा नावाचं कॉलेज अलॉटमेंट झालं लखनौचं, तर यामध्ये जवळपास 16,60,000 रुपये एवढी फीज आहे आणि बाकी हॉस्टेल मेसचा खर्च, सिक्युरिटी डिपॉझिट, काही अदर चार्जेस आहेत, तर हे सगळे चार्जेस तुम्हाला जातात. फर्स्ट इयरला तुम्हाला किती पे करावे लागतील, कितीची आपली तयारी पाहिजे, सगळं डिस्कस करूया. हे वेगवेगळ्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर मी फक्त एक्झाम्पलसाठी स्क्रीनवर दिलेले आहे. तर एका वेगळ्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतोय.
की यामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं फी पे करायची होती. बघा आता हे जे कॉलेज आहे, वरुण अर्जुन नावाचं मेडिकल कॉलेज आहे, की जे यामध्ये तुम्हाला दिसतं सगळं डिटेल्समध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात काय. तर वरुण अर्जुन कॉलेजमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला जी फी पे करावी लागत होती मागच्या वर्षी, तर ती ₹14,52,000 होती. तर ही एका वर्षाची फीज आहे. तर तुम्हाला इकडं खाली त्याचं डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे फीजचं. तर हे सुद्धा एक चेक करा. बघा, यामध्ये तुमचा जो फर्स्ट चेक आहे, तर तो नंतर सेकंड, नंतर थर्ड, नंतर फोर्थ आणि नंतर फिफ्थ नंबरचा. म्हणजे 4.5 वर्षाचं फी स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं दिसतं. तुम्हाला फर्स्ट इयरला एवढ्याचा डी आहे, सेकंड इयरला, थर्ड इयरला, अगोदरचा एक फोर्थ इयरचा तुम्ही अगोदरच पे केलेला असणार आहे आणि जो 4.5 वर्ष म्हणजे अर्ध वर्ष राहिलेला तर तो हा आहे. म्हणजे थोडक्यात हॉस्टेल मेससह जर तुमची साधारण 16 लाख पर इयरची जर तयारी असेल, हॉस्टेल मेससह म्हणजे एक बजेट जर कॅल्क्युलेट केलं तर 80च्या जवळपास जातं विथ हॉस्टेल मेस. फर्स्ट इयरला किमान 20 ते 21 लाखाची तयारी पाहिजे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की UP MBBS असा मेसेज करा. तुम्हाला मी हे डिटेल्स शेअर करतो. काउन्सिलिंग जर जॉइन करायची असेल तर बोलणं आवश्यक आहे. एकदा आमच्यासोबत कॉलवर चर्चा करा. नंतरच UP MBBS जॉइन करण्याचा विचार करा. थोडं आता आमच्या म्हणजे आमची जी प्रक्रिया आहे तर ती नेमकी कशी चालते, तर याबद्दल डिस्कस करतोय. आता हे कॉलेजबद्दल तर तुम्हाला आयडिया आलेलीच आहे. आता जर तुम्हाला UP MBBS जॉइन करायचं असेल, तर आमचा एक WhatsApp ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये पालकांचे म्हणजे विद्यार्थ्याचा एक नंबर आम्ही ॲड करतो. एकच फक्त. कारण जर 2-3 नंबर ॲड केले तर त्यामध्ये आमचं कन्फ्युजन होतं. जर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉइन केलं, तर इतर नंबर जे UPमध्ये इंटरेस्टेड आहे, तर त्यांचे ॲड्रेस किंवा त्यांचे जे नावं आहेत, ते आम्ही तुमच्या जर जिल्ह्यातले असतील, तर तुम्हाला शेअर करून देतो आणि त्यामध्ये पण तुम्हाला ते दिसतात. एकमेकांसोबत तिथं चर्चा होऊ शकते. आता या ग्रुपवर जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर तेव्हा रजिस्ट्रेशनचा एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, तुम्हाला कॉलवर पूर्ण सपोर्ट, तुमचे लॉगिन आयडी, तुमचे पासवर्ड तुमच्याजवळच. आम्हाला काही शेअर करायचं नाही. नंतर चॉईस फिलिंगच्या रँकिंगनुसार लिस्ट, कॉलेजचे अपडेटेड फी स्ट्रक्चर हे सगळं ग्रुपवर येतं आणि त्या दरम्यान एक कॉलिंग नंबर तुम्हाला एक वेगळा दिला जातो सेपरेट, की ज्यावर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या दरम्यान किंवा चॉईस फिलिंगच्या दरम्यान आमच्यासोबत नेहमीसाठी संपर्कात राहू शकता आणि अप टू कॉलेज जॉइनिंग पर्यंत सगळी जी प्रक्रिया आहे, तर ती आमच्या संपर्कात राहूनच आम्ही पूर्ण करून घेतो. कारण जेव्हा आपण अदर स्टेटचा विषय येतो, तर त्यावेळेस 1 टू 1 काउन्सिलिंग होणं गरजेचं असतं. तर त्यामुळे तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग फीज वेगळी आहे आणि UPची काउन्सिलिंग फीज वेगळी आहे. तर त्यामुळे तुम्ही फक्त UP MBBS असा मेसेज करा, तुमचा स्कोअर टाका. तुमच्या जर रँकमध्ये जर बसत असेल, तर नक्की आम्ही तुम्हाला एक वेगळा नंबर शेअर करू. त्यावर डिस्कस करा आणि नंतर मग काउन्सिलिंग जॉइन करण्याचा विचार करा. लिमिटेड मेंबर घेणं आहे आणि एकदा ते संपले, की नंतर परत वाढवणार नाही. कारण त्यांना प्रॉपर गाईडन्स मिळालं पाहिजे. ठीक आहे. आज आपण थांबूया. बाय.